ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. लोक रंगपंचमीच्या सणाची आतुरतेने वाट बघत असतात, कारण पंचांगानुसार दरवर्षी हा सण चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पंचमी तारखेला हा साजरा केला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार या तिथीला भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी यांनी होळी खेळली आणि सर्व देवी देवता होळी खेळण्यासाठी पृथ्वीवर आले. या दिवशी लोक आपल्या जीवनात आनंद आणण्यासाठी विविध उपाय हे करत असतात आणि विधीनुसार पूजा देखील करतात. यामुळे सुख आणि समृद्धी वाढते. त्याचबरोबर श्रीकृष्ण प्रभूंची कृपा देखील प्राप्त होते. या दिवशी श्रीकृष्ण यांची पूजा करायची असते. ती पूजा कशा पद्धतीने करायची ते आपण जाणून घेऊया. रंगपंचमीच्या दिवशी सुरुवात ही देवाच्या ध्यानाने, नामस्मरणाने करायची असते. यानंतर स्नान करा, स्वच्छ कपडे घाला आणि सूर्यदेवाला जल अर्पण करा. आपले मंदिर म्हणजेच देवघर स्वच्छ करून त्यावर लाल किंवा पिवळा कापड पसरून श्री भगवान कृष्ण आणि राधाराणीची मूर्ती व्यासपीठावर ठेवा किंवा एखादा चौरंग पाट घेऊन त्यावर देखील तुम्ही राधाराणी आणि भगवान श्रीकृष्ण यांची मूर्ती ठेवू शकतात. आता त्यांना विधीनुसार अभिषेक करा. चंदन, संपूर्ण तांदळाचे दाणे आणि गुलाबाची फुले अर्पण करा. देशी तुपाचा दिवा लावा आणि आरती करा. ओम नमो वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. खीर, पंचामृत, फळे आणि इतर वस्तू देखील अर्पण करा. जीवनात आनंद आणि शांती मिळावी म्हणून देवाकडे प्रार्थना करा. त्यानंतर देवांना रंग म्हणून गुलाल अर्पण करा आणि नंतर शेवटी घरातील सर्वांना प्रसाद वाटा. रंगपंचमीच्या शुभप्रसंगी भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी यांना विशेष प्रार्थना करा. त्यानंतर त्यांना लाल चंदन आणि गुलाल लावा. असे मानले जाते की या उपायाचा जर आपण अवलंब केला, आपल्या आयुष्य हे वैवाहिक जीवन नेहमीच आनंदी राहते. तसेच पती पत्नीमधील नाते देखील अधिक घट्ट होते. त्याचप्रमाणे आपल्याला पैशाची जर कमतरता जाणवत असेल तर रंगपंचमीच्या दिवशी लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये हळदीचा गोळा आणि एक नाणे बांधून तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा मिळते. शिवाय पैशांची कमतरता देखील दूर होते. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.